तर जवळपास 10 किलोमीटरचं पॅच पूर्ण खराबच आहे. चढती का? फर्स्ट गिअर टाक. अरे बापरे. अरे आता आमचं रिअल ॲडव्हेंचर चालू झालं आहे. रस्त्याला खराब आहे जे आयला. उतरू का? अबे थांब, उतरू दे. अबे थांब थांब थांब. तर असा काही रस्ता आहे मित्रांनो, जबरदस्त मजा येते. पण जय शिवराय मित्रांनो, शिवसकाळ. तर हा डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यातली या वर्षीची आमची ही आता शेवटचं ट्रेक आहे. तर आज आम्ही जातो आहे राजमाचीला, लोणावळ्याच्या पुढं आलो आहे. तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. बरेच लोक पावसाळ्यामध्ये करतात हे ट्रेक, पण आमचं पावसाळ्यात येणं झालं नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी राजमाचीचा ट्रेक दाखवते आणि रस्ता कसा आहे तुम्हाला पण कळेल. मजा येते पण रस्ता लयच खराब आहे. खूप खराब आहे. सूरज तू आज का ब्लॉग का हिरो आहे. आई कच्ची चला. तर सूरज माझ्यासोबत बऱ्याच दिवसांचा ट्रेकला येते. त्यानं माझ्यासोबत शेवटचा ट्रेकला जवळपास 3 वर्ष आधी. तर आज आमचा प्लॅन झाला. खूप वर्षांनी असं ॲडव्हेंचर्स आम्ही लोक करत आहोत. ॲक्च्युली मित्रांनो, सूरज आणि मी आम्ही फर्स्ट टाइम यूट्यूब स्टार्ट केलं होतं 2022मध्ये आणि व्हिडिओ पण शूट केला होता देवकुंड वॉटरफॉलचा. आम्ही तेव्हा पावसात गेलो होतो, पण तो व्हिडिओ सेव्ह केला आहे पण मी अजून अपलोड नाही केला. तो फर्स्ट व्हिडिओ होता माझा. सूरजने मला एनकरेज केलं होतं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होण्यासाठी. याच्यामुळे मी ॲक्टिव्ह झालो सोशल मीडियावर आणि यांना सोडून दिला. आता मला ॲडिक्ट करून टाकलं इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे ते. आणि घडी आता मस्त काहीच करत नाही, एक फोटो पण नाही क्लिक करत नाही. पण किरण दादाचे व्हिडिओ खूप छान असतात. त्याचे फोटो आणि तो बरंच काही शिकला आहे आता या 2-3 वर्षांमध्ये. याची एडिटिंग जबरदस्त आहे आणि त्याची व्हिडिओ क्वालिटी वगैरे पण छान करतो. तर त्याला प्लीज सपोर्ट करत जा असंच. थँक्यू सूरज. मित्रांनो, राजमाची फोर्ट ॲक्च्युली एक पहारेकरी फोर्ट म्हणून आहे. एक पहारेकरी किल्ला आहे. हाईक एकदम इझी आहे. अर्ध्या पाऊण घंट्यात तुम्ही वरती चढता. फक्त राजमाचीचं रिअल ॲडव्हेंचर हेच आहे. हा जो रस्ता आहे ना, जवळपास 12-13 किलोमीटरचा रस्ता. चला मित्रांनो, चला चला चला. किलोमीटर आहे. 50 रुपये पावती आहे. हां, पर बाईक. एका बाईकची मित्रांनो 50 रुपये, म्हणजे 100 रुपये. आमचे 2 बाईक आहेत. तर हे कातळदरचं इकडून आहे ना? कातळदर इथे खाली. हां हां. म्हणजे जवळपास 4 किलोमीटर आलो असणार आम्ही. तर 4 किलोमीटरवरती हा इकडं धबधब्याला जायचा रस्ता आहे. इथं बोर्ड पण बघू शकता तुम्ही, कातळदर हा रस्ता आहे. हे पावसात इकडे गर्दी असते, आता नाही. मित्रांनो, तुम्हाला असं ऑफ रोडिंग करायचं असेल ना, तर म्हणजे पुण्याजवळ हाच एक बेस्ट आहे ऑफ रोडिंगसाठी. फक्त तुमची बाईक चांगली हवी, एक स्पोर्ट बाईक हवी इथे. कारण की नॉर्मल बाईक्स 100cc किंवा 110cc बाईक इथे चालणार नाहीत. इथे तुम्हाला 150च्या वरच बाईक चालवायला लागेल. हां, पावसाळ्यामध्ये. बाकी उन्हाळ्यात तुम्ही येऊ शकता नॉर्मल बाईकनं. ॲक्टिवा घेऊन नका येऊ फक्त. हो. आमचे मित्र सगळे फोटो काढण्यातच बिझी आहे. एवढं चांगलं लोकेशन भेटलं की बसतात फोटो काढत.
तर जवळपास 10 किलोमीटरचा पॅच पूर्ण खराबच आहे. चढती का? फर्स्ट गिअर टाक. चढती चढती चढती. अरे बापरे. तर कुठं कुठं असं उतरावं लागते, गाडी चढत नाही. आमचे काय नॉर्मल बाईक आहेत 150 cc वाल्या. तर ज्याची चांगली बाईक असते KTM वगैरे ते त्यांची पॉवर जास्त असते. मी पहिले कार आणणार होतो, म्हटलं थंडी खूप आहे कार घेऊन जाऊ, पण नंतर विचार केला रस्ता खूप खराब आहे. बरं झालं मी कार आणली नाही, नंतर कारच्या सस्पेन्शनची वाट लागून जाते. तर मित्रांनो आता इथं 2 रस्ते गेले आहेत. एक राजमाचीकडे हा रस्ता गेला आहे आणि उदेवाडीकडे 2 किलोमीटर इकडे आहे. तर आपल्या इकडे नाही जायचं, आपलं राजमाचीकडे जायचं आहे. तर बाण बघू शकता तुम्ही. तर रस्ता बराच खराब आहे. तर आपली बाईक जी आहे तिचं टायरनं चांगलं पाहिजे. पंक्चर वगैरे झालं तर प्रॉब्लेम होऊ शकते. आम्ही येताना हवा म्हणजे चेक करून आलो. आता इकडं जंगल एकदम घनदाट झालं आहे आणि थंडी पण वाजत आहे. इकडे ऊनच नाही पडत ना. डार्क डेन्स फॉरेस्ट अंदरबानसारखं. अंदरबानचं फिलिंग येते आता. अरे बापरे. पूर्ण होतं गाडी. चोक मार थांब. नाही चालू. हा तर गडापेक्षा रिअल ॲडव्हेंचर आमचं या रस्त्यावरच होते. आता आज आम्हाला राजमाचीवरचं बुरुज दिसत आहे. तर क्लायमेट एकदम जबरदस्त आहे. गणपती आणि मारुती मंदिर आहे, तटबंदी इथपर्यंत बघा. बुरुज दिसत तुम्हाला. मंदिर आहे मारुती आणि गणपतीचं. जसं जसं तुम्ही गडाजवळ येता ना तेव्हा रस्ता यांनी इकडे चांगला केला आहे, मुरुम टाकलेला आहे रस्त्याने. आता काम पण चालूच आहे. तर जवळपास 2 किलोमीटरचा शेवटचा रस्ता आहे ना, चांगला आहे. आता आम्ही पोचलो आहे राजमाची. हे बघा मित्रांनो, कुत्र्यावर बिबट्याने हल्ला नाही करू म्हणून त्याला ते काट्याचा बेल्ट घातला आहे. ते पुण्यात बऱ्याच ठिकाणी असं घालतात कुत्र्यांना. मित्रांनो आम्ही ह्या हॉटेलवर बॅग वगैरे ठेवल्या आमच्या, यांची काही गरज नाही आता. तर इथं आहेत 1-2 हॉटेल. मॅगी कशी दिली मावशी? 50 रुपये. पोहे तुमच्याकडे पोहे पण असतात आहे ना? पोहे मॅगी आणि जेवण वगैरे पण असते का सांगा लागते? नाही सांगितलं तर जेवण बनवते. अच्छा व्हेज नॉनव्हेज दोन्ही? नाही नॉनव्हेज नाही भेटत.
अंडा करी भेटत. अंडा घरी भेटतं. अच्छा अच्छा. आता नॉलेज आणायला लागतं ना तिथे लोणावळा. तर मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट देऊन ठेवतो मी, म्हणजे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता काही तुम्हाला आधी जेवणाची ऑर्डर order असेल. केली ना. हां, तर नॉनव्हेज पण मिळते मग, हा. चिकन वगैरे. हा. अच्छा अच्छा. हे श्रीवर्धन आहे, हा मनोरंजन आहे. मनोरंजन. 2 किल्ले आहेत ना. हां. खूप खराब रस्ता होता, म्हणजे बाईकनीच आपण मोस्टली इथे ट्रॅव्हल करू शकतो. छोटं गाव आहे पण खूप सुंदर आहे आणि इथलं वातावरण पण खूप छान दिसतं आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे थोडी म्हणता येणार नाही, खूप कमी गर्दी झालेली आहे. आणि जसं म्हणजे टाईम लागतो आहे, पुण्यावरनं आम्हाला इथे यायला ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास लागले. आम्ही इथं आता हॉल करतो आहे. तर मी मॅगी ऑर्डर केली, तर मावशी मॅगी देणार आहे मला. किरणदा आली मॅगी, आली माझी. अरे वा मित्रांनो, बघू शकता मॅगी. आणि या भागात मॅगी खाण्याचा आनंद खूप वेगळा आहे. किरणदा कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटतंय. आमचे 2 मित्र हाय. काय म्हणताय? मजा वाटली इथपर्यंत एकदम यायला? मजा आहे. मजा. खरं ऑफ रोडिंगची मजा आहे इथं. ऑफ रोडिंगची मजा आहे. आता तरी माती लागली, रस्ता चांगला झाला. 2 किलोमीटर रस्ता चांगला झालेला आहे. गावात लाईट वगैरे पाणी. लाईट नाही, सोलर आहे लाईट. बापरे, लाईट तेव्हापासून मी 4 वर्ष आधी आलो तेव्हा पण लाईट नव्हती, अजून पण लाईट नाही आली का? सोलरची असेल. बघ बरं यार, पुण्यात राहून लाईट नाही इथं. लाईट नाही. आमचं हे पहिलं शेवटचं गाव आहे ना, लाईट नाही, रस्ता नाही. मतदान करता मतदान करतो, हा. मतदानाच्या टायमात सगळं येतात. ते सगळे येतात. हा. हा, मग नाही कोणी एकदा मतदान झालं का कोण नाही येत ना बघायला हा. का हाय आणि रस्ता का डॉक्टरचं मग नाही. असं आजारी जर कोण पडलं तर मग ते सरकारी डॉक्टर येतात ना. नाही, असं आज हे झालं तर आडर तसं आजारी झालं तर लोणावळ्याला डायरेक्ट लोणावळा. लोणावळा. रस्ता असा आहे. असा रस्ता आहे. मग गाडी मागवायची, आणि डिलिव्हरी वगैरे? मग जायचं. हा, डिलिव्हरी वगैरे डिलिव्हरीला महिने भरत आलं का तिकडं डायरेक्ट पोहोचून तिकडंच जायचं. इकडं जायचं. विषय हा, ठेवायचं तिकडं. ट्रेक स्टार्ट केला आम्ही. तर आता आम्ही श्रीवर्धनला जाणार आहे. मनोरंजन तर प्रत्येक वेळेस मी अजून नाही बघितलं मनोरंजन. 11:50 ला चालू केलाय आपण ट्रेक. आता भर दुपार झाली. हो रे, बापरे, बरंच पाणी. स्वच्छ पाणी एकदम. हा, एकदम भरलंय. जास्त भरलेलं आहे. पाणी स्वच्छ आहे की या लोकांनी स्वच्छ ठेवलेलं आहे पाणी, कचरा नाही कुठं काहीच. राहिलाच काय राजगडच्या पायऱ्या. हे पण नवीन केलेलं वाटते दगडाच्या. चांगलं केलं पण. तोफ ठेवली तर. अरे अरे महादेव. मूर्त्या पण खूप जुन्या वाटत आहे, शिवाजी महाराजांच्या काळातल्या है ना. हे जुनंच मंदिर आहे ना. चलो. हो, आता पायऱ्या संपल्या. आता रस्ता खराब आहे. आहे का रस्ता इकडून आहे? पाऊण घंटा पण लागत नाही, अर्धा घंटा लागतो नॉन स्टॉप आला तर. झालं, पोचलो आम्ही. पहिला बुरुज आला जवळ. सूरज ओके ना? हां, मुख्य दरवाजा वारीकरांचा देवड्या. शेरू इकडे लागतो वरती. ते राजमाची गाव, आपण बाकी तर पास केलेलं. छोटंसं गाव आहे. तिथं जेवण वगैरे मिळतं. आम्ही मागच्या तिथंच जेवण केलं होतं.
आणि हा मनोरंजन आणि आम्हाला तिकडे जायचं आता वरती. चला मित्रांनो. इथं पण तुम्हाला शरबत वगैरे पाणी मिळून जाईल है ना आजोबा? मोठे भरले पाणी आहे का याच्यात? पाणी नाही याच्यात? काही दिसतं का? काही दिसत नाही. आता गरम तापत आहे. 12 वाजून गेलं ना. आता ऊन चटचट लागत आहे. सकाळी जाम थंडी होती. 12-13 डिग्री सेल्सिअस तापमान होतं सकाळी. महादेवाची पिंड आहे इथं. पुरातन काळातलीच वाटते. आणि आपला भगवा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. पोचलो मित्रांनो आम्ही एकदम टॉपवर. चल प्रफुल सर. वाव जबरदस्त. तो आहे मनोरंजन गड आणि आपण आहे सध्या श्रीवर्धनवर. बापरे किती उंचावर आहे. हा श्रीवर्धन मोठा आहे मग. हां तो छोटा आहे. माझा ट्रेक मी भरपूर वर्षांनी करतोय तर थोडा दम लागलेला आहे. तरी पण जी सॅटिस्फॅक्शन आहे आता वाटत आहे ते बियॉन्ड आहे. तुम्ही बघू शकता. हा सूरज आहे ना. हा सूरज व्हिडिओला लांब बनवते. नाही मी खूप म्हणजे काय म्हणते त्यांना एक्सप्लेन करतो की काय आहे कसं आहे काय आहे. बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आमचा गड फिरून झाला राजमाची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय.